नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर निलेश. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे. म्हणजेच आज मी तुम्हाला बोटीवरची रेसिपी म्हणजेच बांगड्याची रेसिपी बोटीवर कशा पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने आज मी तुम्हाला बांगड्याचा रस्सा आणि बांगडा फ्राय अगदी साध्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, आज मी घेऊन आलो बांगडे. 50 रुपयाचे 7 बांगडे दिलेले आहेत मला. ते बांगडे तुम्हाला दाखवतो. बांगडे पण अगदी साईज मस्त आहे, अगदी फ्राय करण्यासारखे एकदम साईज. आणि बघूया आता आपण फटाफट बांगडे बघूया आणि त्याला साफ करून घेऊया आणि फटाफट बोटीवरच्या पद्धतीने कशी रेसिपी ते विदाऊट फोडणी आणि त्याची टेस्ट कशी लागते ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बांगड्याची साईज बघा, मस्त आहे. 5 बांगडे आहेत, त्यापैकी 3 बांगड्यांना आपण फ्राय करू आणि 2 बांगड्यांचं आपण कालवण बनवू, ते पण बोटीवरच्या पद्धतीने. तर चला तर आपण बांगडे साफ करून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपले बांगडे एकदम स्वच्छ कट केलेत, स्वच्छ धुवून घेतलेत, मस्त क्लीन करून घेतलेत. इकडे छोटे तुकडे आहेत, त्याचं आपण कालवण बनवणार आहोत. आणि इथे मोठे पूर्ण बांगडे ठेवलेत, त्याला आपण फ्राय करणार आहोत. तर चला तर आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी फटाफट त्याच्यामध्ये मसाले ऍड करूया. तर मित्रांनो, फायनली आपण याच्यामध्ये मसाले ऍड केलेले आहे. मसाले म्हणजेच आपले घरगुती मसाले, त्याच्यामध्ये असं वेगळं काहीच नाही. तर आता जोपर्यंत ही मच्छी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण कालवण बनवण्याचा रस्सा बनवण्याची त्याच्यासाठी लागणारा कांदा, टोमॅटो हे कट करून घेऊ फटाफट. तर मित्रांनो, रस्सा बनवण्यासाठी आपण घेतल्या 2 मिरच्या, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि काही लसूण. तर मित्रांनो, फायनली आपल्या मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण कट करून झालेलं आहे. तर फटाफट टाकूया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, कारण आपल्याला याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, फायनली आपली पेस्ट तयार झालेली आहे, वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हे वाटण घेऊया एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, मसाले ऍड करायचे आहेत. तेलाची फोडणी बिलकुल द्यायची नाही. आता त्याच्यामध्ये आपण काय करू, 1 बाय 1 मसाले ऍड करूया. तर मित्रांनो, फायनली आपण पातेल्यामध्ये ते वाटण घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले ऍड करूया, घरगुती मसाले. हळद, तर मित्रांनो, हे मसाले आता पूर्ण मिक्स करायचं. याच्यामध्ये आता तेल ओतायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये तेल पण ऍड केलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला तर आपण हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही कलर बघू शकता, किती छान पद्धतीने कलर आलेला आहे. आपल्या गरजेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. तुम्हाला जेवढं कालवण जास्त पाहिजे तेवढं पाणी जास्त ऍड करायचं आहे. जर कमी कालवण हवं असेल तर कमीच पाणी ऍड करायचं. आणि ह्याला आपण आता काय करायचं, एक उकळी आल्याशिवाय आपण याच्यामध्ये मच्छी टाकायची नाही. तर सुरुवातीला हे जे मिश्रण आहे ते आपण त्याला एक उकळी येईपर्यंत वाट बघूया. चला तर आपण ह्याला गॅसवर ठेवूया.
तर मित्रांनो, मच्छी म्हटल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये आंबट पदार्थ पाहिजे, म्हणून आपल्याकडे कोकम आहे. तर आपण या कालवणामध्ये, या रश्श्यामध्ये हे कोकम ॲड करणार आहोत. तर हे गेलं कोकम. तर आता आपण एक उकळी आल्यानंतर इथे मॅरिनेट झालेली मच्छी, छोटे छोटे तुकडे आहेत, त्या रस्स्यामध्ये टाकूया. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे. माझ्याकडे हा एव्हरेस्टचा फिश करी मसाला आहे म्हणून मी टाकतोय. नाही टाकला तरीही चालेल. आहे माझ्याकडे म्हणून मी टाकतोय. तुमच्याकडे नसला तरीही चालेल. तर हा थोडासा फिश करी मसाला टाकतोय मी. पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपले घरगुती मसाले आहेत. त्याचा कलर किती छान, आणि आता लहानशी उकळी येते. आता आपण काय करूया, याला थोडंसं तो मसाला आहे तो मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण उकळी येण्याची वाट बघूया. आपण मस्त कव्हर केलेला आहे. फायनली आपल्याला हवी असलेली उकळी आलेली आहे. मोठी उकळी आली आहे. आता आपण याच्यामध्ये मासे टाकूया, मच्छीचे तुकडे जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते. थोडंसं त्याला मसाले वगैरे पण लावले होते. आता ह्या कालवणाला, ह्या रस्स्याला फक्त एक 5 मिनिटं ठेवायचं झाकण, की आपला रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कलर. तर फायनली आपला बांगड्याचा रस्सा झालेला आहे. तो पण अगदी बोटीवरच्या पद्धतीने बनवलेला आहे, म्हणजे विदाऊट फोडणी देता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता लूक किती छान आलेला आहे, तेवढाच टेस्टी सुद्धा आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.